नमस्कार मंडळी. मराठीतून सादर केलेल्या भागाला आपण अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. त्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे आणि त्याच उत्साहात आम्ही तीर्थयात्रा मॉरिशस टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि मी प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी सादर करीत आहोत अनसंग हिरोईन्स या मालिकेचा चौथा भाग. या भागात आपण भेटणार आहोत आनंदीबाईंना. हो, त्याच सगळ्यांना परिचित असलेल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी. अनेक पुस्तके, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांची असामान्य कहाणी प्रसारित झालेली. त्यामुळे तुम्हाला असंही वाटेल की मी आता आणखी विशेष काय सांगणार, पण मंडळी, त्यांच्या खरोखरच विशेष आणि अनोख्या गोष्टीबद्दलच मी बोलणार आहे. ते म्हणजे अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी केलेलं भाषण, आणि तेही अस्खलित इंग्रजीतून. एक स्त्री डॉक्टर होण्यासाठी 7 समुद्रापार अमेरिकेत जायला निघते, तेही 1883-84 या काळात. लोक चिडले होते, शिवीगाळ करण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. अमेरिका वारीचे किस्से सर्वदूर पसरले होते. लोकांमध्ये चर्चेला उधाण आलं होतं. गटागटाने लोक त्यांच्या घराभोवती जमत होते, राग व्यक्त करत होते. शेवटी गोपाळराव, त्यांचे पती, यांनी ठरवलं की आनंदीच्या अमेरिकेला जाण्याचं कारण स्पष्ट करण्यासाठी एक सार्वजनिक सभा घ्यावी, आणि त्यासाठी त्यांनी रीतसर परवानगी घेतली. पण आश्चर्य म्हणजे आनंदीबाई म्हणाल्या की मी स्वतः या सभेत बोलेन. भारतीय रूढींविरुद्ध जाऊन शिकण्याचं, आणि तेही अमेरिकेला जाऊन, याबद्दल समर्थन देणं कितीही कठीण असलं तरी आनंदीबाईंना ते आवश्यक वाटत होतं. लोकांमध्ये क्षोभ आणि उत्सुकता प्रचंड होती. डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा आणि दृढ निश्चय असल्याने आनंदीबाई खंबीर होत्या. त्यामुळे त्यांचं भाषणही उत्स्फूर्त होतं. हातात कुठल्याही नोट्स नव्हत्या. अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. लेडीज अँड जेंटलमॅन, अवर सब्जेक्ट टुडे इज माय फ्युचर व्हिजिट टू अमेरिका अँड पब्लिक इन्क्वायरीज अबाउट इट. माझी अमेरिका भेट आणि त्याबद्दल लोकांच्या मनात असलेल्या शंका. मला अमेरिकेला जाण्याबद्दल हजारो प्रश्न विचारले जातात. या निमित्ताने त्या प्रश्नांना उत्तर देण्याची संधीच मला मिळते. प्रश्न पहिला, मला अमेरिकेला का जायचंय? हो, जायचंय मला अमेरिकेला कारण मला डॉक्टर व्हायचंय. कारण भारतात स्त्रीरोग तज्ञाची किती आवश्यकता आहे हे इथे जमलेल्या बायकांना नक्कीच माहिती आहे. इथे युरोपियन, अमेरिकन स्त्रीरोग तज्ञ आहेत, पण त्यांचं खाणं पिणं, राहणं इतकं वेगळं आहे की भारतीय स्त्रिया त्यांच्याकडे जात नाही. पुरुष डॉक्टरचा तर सवालच नाही. त्यामुळे भारतीय हिंदू स्त्रीने स्त्रीरोग तज्ञ व्हावे ही गरज आहे, आणि त्यासाठी स्वयंस्फूर्तीने मी तयार आहे. मला असाही प्रश्न विचारला जातो की त्यासाठी अमेरिकेलाच का जायचं? इथे त्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध नाही का? तर आहे उपलब्ध असं शिक्षण, पण अडचणी खूप आहेत, आणि त्याही डोंगरा एवढ्या आहेत. मद्रासला मेडिकल कॉलेज आहे, अनेक परिचारिका वर्ग आहेत, पण इथे जे शिक्षण उपलब्ध आहे ते पुरेसं तर नाहीच, पण सदोष आहे. शिक्षक पुराण मतवादी आहेत आणि स्त्रियांनी शिकावं हे त्यांना मान्य नाही. शिकताना स्त्रियांना खूप त्रास सहन करावा लागतो. मलाही तो खूप त्रास सहन करावा लागलाय, आणि म्हणूनच केवळ निर्विघ्नपणे शिक्षण घेता यावं म्हणून मी अमेरिकेला जाते आहे. मला वेळ लागलाय किंवा हुक्की आली आहे म्हणून मी अमेरिकेला जात नाही. तिकडे गेल्यावर काही वाईट घटना घडल्या तर मी काय करेन अशीही काळजी अनेकांना वाटते. पण मंडळी, वाईट घटना या कुठेही घडू शकतात. माणसाने यशस्वी होण्यासाठी धोका हा पत्करायलाच पाहिजे. काही जण मला असेही विचारतात की आतापर्यंत भारतातल्या एकाही बाईने जे केलं नाही तेच मला का करायचंय? समाजालाही विचारण्याचा हक्क जरूर आहे, पण प्रत्येक व्यक्तीलाही तिने काय करावं हे ठरवण्याचा अधिकार आहे. मात्र हे ठरवताना कुणालाही त्रास होणार नाही याचा विचार जरूर केला पाहिजे. प्रत्येक जण समाजाचं काहीतरी देणं लागतं, आणि म्हणूनच मीही माझ्या समाजासाठी, माझ्या देशातल्या स्त्रियांसाठी डॉक्टर व्हायचं ठरवलं. अडचणी या येणारच. अडचणी जितक्या जास्त मोठ्या तितके आपले धैर्य अधिक मोठे असले पाहिजे. पण हाती घेतलेले कार्य आपण पूर्ण केले पाहिजे. म्हणूनच माझं स्वप्न जे आहे डॉक्टर होण्याचं
ते मी पूर्ण करणार आहे आणि त्यासाठी मला अमेरिकेला जावंच लागणार. एवढं बोलून मी आपली रजा घेते. धन्यवाद. मंडळी, हे भाषण वाचल्यावर आपण थक्क होतो. केवळ 17 वर्षाची ही मुलगी सगळ्या अडचणींचा सामना करते आणि तरीही आपलं स्पिरिट जिवंत ठेवते. कुणाविषयी कसलीही कटुता न बाळगता स्वच्छ स्पष्ट शब्दात आपला अमेरिकेला जाण्याचा हेतू स्पष्ट करते आणि तेही अस्खलित इंग्रजीत. सगळंच अचंबित करणार. तिची ध्येयावरची निष्ठा, सहनशक्ती पाहून आपला आदर द्विगुणित होतो. धन्यवाद.